सर्वाधिक नाचक्की जर कोणाची झाली असेल महाराष्ट्रात तर ती देवेंद्र फडणवीस यांची झाली आहे. या 5 वर्षामध्ये एवढे मोठे पक्ष फोडून इतकं मोठं संख्याबळ पदरात घेऊन फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालंच नाही. खुद्द उद्धव ठाकरेंनाही मुस्लिम समाज आपल्या बरोबर येऊ शकतो असं त्यांना सुतराम सुद्धा वाटलं असण्याची शक्यता नाही. मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधातला महाविकास आघाडीचा चेहराच उद्धव ठाकरे होता. बारामतीतला पराभव हा अजित पवार यांच्या तर फारच जिव्हारी लागला असणार, कारण गेल्या निवडणुकीत ते मुलाला निवडून आणू शकले नव्हते आणि आता ते पत्नीला निवडून आणू शकले नाहीत. त्यांना जे काही यश मिळालं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, त्याच्यात धनुष्यबाण या निशाणीचा फार मोठा वाटा आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लोकनामा या विशेष सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. लोकसभेचे निकाल आलेत. महाराष्ट्रानं अत्यंत इंटरेस्टिंग निकाल दिलेत. शिवसेना फुटल्यानंतर, राष्ट्रवादी फुटल्यानंतर ही पहिली निवडणूक होती आणि याच्यात महाविकास आघाडी खूपच पुढे गेल्याचं दिसतंय. भाजपला फटका बसल्याचं दिसतोय. सरप्राइझिंगली शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेचे 15 पैकी 7 उमेदवार निवडून आलेले दिसतात. या सगळ्या विषयी, महाराष्ट्रातल्या निवडणुकांविषयी मला चर्चा करायची. त्यातही प्रामुख्याने शिवसेनेचे दोन्ही गट, मुंबई याच्याविषयी चर्चा करायचे. आणि माझ्या बरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार, लेखक प्रकाश अकोलकर सर. सरांनी 40 वर्षाहून अधिक कालावधी बघितलेला आहे मुंबईतला, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा, आणि त्याच अनुभवाच्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या. काय घडलं नक्की सर, महाराष्ट्रातल्या निकालाचं तुम्ही कसं विश्लेषण? नाही, या महाराष्ट्राच्या निकालाचं 2-3 पातळ्यांवर विश्लेषण करता येतं. तर तुम्ही सुरुवातीला सांगितलं की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 मोठ्या पक्षांमध्ये फूट पाडल्यानंतर, पडली नाही ती फूट पाडण्यात आली. ती जाणीवपूर्वक पाडण्यात आली. ती कोणी पाडली हे स्वतः एकनाथ शिंदे यांनीच सांगून टाकलेलं आहे जाहीरपणे विधानसभेत की आमच्या पाठीशी एक मोठी महाशक्ती होती. त्या महाशक्तीचे नेते कोण होते हे आपल्याला माहिती आहे. त्या महाशक्तीचे नेते दिल्लीत असतात. त्यांचे प्रतिनिधित्व मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये हे देवेंद्र फडणवीस करत होते. हेही खुद्द शिंदे यांनीच फुटीनंतर, मुख्यमंत्री ते झाल्यानंतर लगोलग झालेल्या अधिवेशनात विधानसभेत सांगून टाकलेलं आहे की ते कशा रीतीने येत होते माझ्याकडे आणि कशा रीतीने आमच्या वाटाघाटीत आलो. बरं, ही फूट पाडल्यानंतर प्रथम दर्शनी चित्र असं उभं राहिलं होतं की या दोन्ही पक्षांमधले 40 पेक्षा जास्त आमदार घेऊन एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर, ती काही दिवसानंतर पडली, त्यानंतर अजित पवारही साधारणपणे तेवढेच आमदार घेऊन भारतीय जनता पक्षाच्या आघाडीमध्ये सामील झाले, ज्याला ते महायुती म्हणतात. त्यामुळे ही सत्वपरीक्षा होती उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेलं. ज्या उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सातत्याने हे एकनाथ शिंदे यांचे सहकारी शिल्लक सेना म्हणून गणले जात होते, आणि एनसीपी मधल्या फुटीनंतर जे काय झालं त्याच्यामुळे ही तर घरातली पण फूट होती, म्हणजे ती काका पुतण्यांमधली फूट होती. त्यामुळे ही निवडणूक फार वेगळ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढच्या काही वर्षांची दिशा ठरवणारी निवडणूक होती. आणि त्याच्यामध्ये जे चित्र निर्माण झालंय, आपण शिवसेनेचं काय झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काय झालं हे बघण्याच्या आधी एक महत्वाचा मुद्दा मला सांगावा असा वाटतो की ही फूट घडवून आणणारी जी तथाकथित महाशक्ती होती भारतीय जनता पक्ष नावाची, त्या पक्षाचं या निवडणुकीत काय झालं बघा तुम्ही. गेल्या निवडणुकीमध्ये अविभाजित अखंड शिवसेनेच्या साथीने त्यांनी 23 जागा जिंकल्या होत्या आणि आता त्यांची संख्या 2 आकडी सुद्धा जाऊ शकलेली नाही. डबल डिजिट मध्ये सुद्धा ते जाऊ शकलेले नाहीत. म्हणजे भारतीय जनता पक्षाने सर्व सरकारी यंत्रणांना सोबत घेऊन हे 2 पक्ष फोडले. केवळ सरकारी यंत्रणांना सोबत घेऊन त्यांनी हे पक्ष फोडले असं म्हणणं थोडंसं अतिशयोक्त होईल, कारण त्या पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी ही होतीच. पण त्या अंतर्गत नाराजीचं एवढ्या मोठ्या प्रमाणावरील बंडात रूपांतर होणं हे केवळ अशक्य होतं. तरी ती फूट पडली. शिवसेनेच्या इतिहासातली तर ही शिवसेना सत्तेवर असताना पडलेली पहिली फूट आहे. त्यामुळे तिचं महत्व वेगळं आहे. पण जे काही निकाल हाती आले त्यावरून आपल्याला असं लक्षात आलं की 40 आणि 40 80 आमदार भारतीय जनता पक्षाने आपल्या सोबत घेतलेले. राष्ट्रवादीतले
अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील असे अनेक बलदंड नेते त्यांच्या सोबत गेले. सुनील तटकरे गेले, प्रफुल्ल पटेल गेले. यांचे तर सगळेच बिनीचे शिलेदार उद्धव ठाकरे यांचे शिंदे यांनी अक्षरशः पळवून नेले आणि खऱ्या अर्थाने पळवून नेले, कारण ते पळालेत मुंबईहून सुरतला आणि सुरतहून गुवाहाटीला. त्यामुळे ते पळवून नेले. पण एवढं करूनही सर्वाधिक नाचक्की जर कोणाची झाली असेल महाराष्ट्रात, तर ती भारतीय जनता पक्षाची झाली आहे. म्हणजेच ती पर्यायाने ही फूट घडवून आणण्यात कळीची कामगिरी बजावणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची झाली आहे असं मला वाटतं. कारण मी याच्या पूर्वीच असं सांगितलं होतं की मला असं विचारलं गेलं होतं की या निवडणुकीत शिवसेनेची आणि म्हणजे उद्धव ठाकरे यांची किंवा शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे का. तेव्हा मी सांगितलं होतं की प्रतिष्ठा त्यांच्याही पेक्षा देवेंद्र फडणवीस यांची पणाला लागलेली आहे, कारण त्यांनी हे सर्व घडवून आणलं. आणि हे घडवून आणल्यानंतरही एवढी मोठी ताकद सोबत घेऊनही मोदींनी जवळपास 2 डझन सभा महाराष्ट्रात घेऊनही काय झालं ते आपल्याला चित्र दिसतंय. ते चित्र शरद पवारांनी या निवडणुकीत सांगितलं होतं की ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. त्यामुळे हा जो काय विजय झाला आहे तो जनतेचा विजय आहे. देशातली लोकशाही जिवंत राहण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला हा एक फार मोठा कौल आहे. हा भारतीय जनता पक्षाला, महाराष्ट्रातल्या नेतृत्वाला आणि अर्थातच दिल्लीतल्या नेतृत्वालाही फार मोठा धडा शिकवणारा निकाल आहे. आणि त्याचबरोबर मला स्वतःला असं वाटतं की खरी राष्ट्रवादी कोणती आणि खरी शिवसेना कोणती याचाही कौल म्हणजे भले शिंदे यांनी काही कमी जागा जिंकलेल्या नाहीत, पण तरी सुद्धा जे असं चित्र उभं केलं जात होतं की उद्धव ठाकरे हे आता शिल्लक सेनेपुरते उरलेले आहेत, तर त्यांनी मुंबईवरची आपली ताकद दाखवून दिलेली आहे. ते मुंबईत 4 जागा लढले, त्यातल्या 3 त्यांनी दणदणीत जिंकल्या आणि चौथी त्यांच्या हातातोंडाशी आलेली कशी गेली हा इतिहास आहे. ते काही मी सांगण्याची गरज नाही. आपले सगळे सजग श्रोते, दर्शक त्यांना ते माहिती आहे की या अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर लढतीत काय झालं ते. त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र पातळीवर कमालीची नाचक्की करणारे असे हे निकाल आहेत असं मला वाटतं. सर, मग असं म्हणायचं का की ह्या निकालांचं मूळ हे 2019 मध्ये ज्या वेळेला भाजप आणि शिवसेना वेगळे झाले, ते कशामुळे गेले, महाविकास आघाडी का स्थापन झाली, नक्की कोणी कोणाला शब्द दिलेला आहे निदान मला तरी माहित नाही फर्स्ट हँड. तिथूनच आजच्या निकालाची बीजं रोवली गेली का, आणि तेव्हाच जर का वेगळं काहीतरी घडलं असतं तर आजचं हे काही दिसलं नसतं. ऑब्विस आहे, कारण उद्धव ठाकरे तेव्हा काय सांगत होते की आपण अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेऊ. तसं जर फडणवीसांनी होकार दिला असता तर फडणवीस किमान 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहू शकले असते. उद्धव ठाकरे अशा परिस्थितीत पुढची 2.5 वर्ष किंवा आधीची 2.5 वर्ष या 5 वर्षांपैकी स्वतः मुख्यमंत्री झाले असते की नाही हे आता आपल्याला माहित नाही. ते आता गुढ राहील. पण तुम्ही नीट बघा की या 5 वर्षामध्ये एवढे मोठे पक्ष फोडून इतकं मोठं संख्याबळ पदरात घेऊन फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळालंच नाही. मग त्यांनी जर का उद्धव ठाकरे यांची ती मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्ष वाटून घेण्याची मागणी 19 मध्ये मान्य केली असती तर हे राजकीय चित्र समोर आलंच नसतं, कधीच आलं नसतं. ऑब्विस आहे ते अगदी. पण त्याचा मी तुम्हाला वेगळ्या अँगलने मी त्याच्याकडे बघतो की हे जे झालं ते शिवसेनेच्या दृष्टीने फार चांगलं झालं असं मला वाटतं. शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दृष्टीने. कारण जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 2 पक्षांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री झाल्यानंतर 15च दिवसात त्यांनी सांगून टाकलं की आम्ही धर्माधिष्ठित राजकारण केलं, धर्माची राजकारणाशी सांगड घातली, ही आमची फार मोठी चूक झाली आणि त्याचे आम्हाला फटकेही बसले. तुम्ही लक्षात घ्या की त्यानंतर संपूर्ण त्यांनी शिवसेनेचा बाज बदलला. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात बाळासाहेबांनी जेव्हा 80च्या दशकामध्ये हिंदुत्वाची भगवी शाल खांद्यावर घेतली, तेव्हापासून मराठी बाणा हा शिवसेनेने नाही म्हटलं तरी थोडाफार बासनातच बांधून ठेवला होता आणि हिंदुत्वाचं राजकारण ते करत होते. उद्धव ठाकरे यांनी त्या हिंदुत्वाच्या राजकारणाला संपूर्णपणे सोडचिठ्ठी देऊन अत्यंत सौम्य
असा बाद पत्करला. मुळात शिवसेना ही लोकशाहीवादी कधीच नव्हती. बाळासाहेब ठाकरे जाहीरपणाने ठोकशाहीचा पुरस्कार करायचे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तो ठोकशाहीचा बाज दूर भिरकावून देऊन उद्धव ठाकरे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. तेव्हा असं विचारलं जात होतं की बाळासाहेबांच्या कडवट, बाळासाहेबांचा स्वतःचा शब्द आहे हा, बाळासाहेबांच्या कडवट हिंदुत्वावर श्रद्धा असलेले शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या मागे राहतील काय? तर मुंबईचा गड कायम राखून ते शिवसैनिक सुद्धा माझ्या बरोबर आहेत हे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेलं आहे. शिवसेनेच्या वाटचालीतला हा फार मोठा टर्निंग पॉइंट आहे की त्यांनी आक्रमक बात सोडलेला आहे आणि सौम्य, सर्वसमावेशक अशा प्रकारचा राजकीय बाणा आता त्यांनी स्वीकारलेला आहे असं मला वाटतं. सर ही आपण भारतीय धर्म लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल आहे की एक हुकुमशाही मला पुरस्कार करणारा, ठोकशाहीचं जाहीर लोकांना समर्थन देणारा पक्ष आता सर्वसमावेशक आणि किमान काही प्रमाणात का होईना सेक्युलर राजकारणाच्या दिशेने जाऊ पाहतोय. हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने सुचिन्ह म्हणावं लागतं. तर आपण धर्म आधारित राजकारणाची चर्चा केली म्हणून हा मुद्दा विचारावा असा वाटतो की जरी हिंदुत्वाचं राजकारण उद्धव ठाकरेंनी सोडलं असलं तरी त्याला अरिथमॅटिक दृष्ट्या काउंटर करायला मुसलमान समाजानं म्हणजे दुसऱ्या धर्मानं एक गठ्ठा शिवसेनेला मतं दिली असं आपल्याला डेटातनं दिसतं. मग तो मिहीर कोटेचांच्या इथला निकाल असेल, मग तो बाकीच्या 2 जागांचा विशेषतः मुंबईतला निकाल असेल. त्यामुळं एका धर्माच्या आधारित राजकारण उघड करायच्या ऐवजी आपण वेगळी भूमिका घ्यायची आणि त्याचा अरिथमॅटिकली फायदा, निवडणुकांच्या राजकारणापुरता फायदा हा दुसरा धर्म एक गठ्ठा आपल्या बरोबर घेण्यामध्ये घ्यायचा, असं केलंय का उद्धव ठाकरे? असं उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक केलं असेल असं मला बिलकुलच वाटत नाही. खुद्द उद्धव ठाकरे यांनाही इतकं मोठं पुढचं भवितव्य लक्षात घेऊन की आपण असं केल्यामुळे मुस्लिम समाज आपल्या बरोबर येऊ शकतो असं त्यांना सुतराम सुद्धा वाटलं असण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रातला मुस्लिम समाज हा पूर्णपणे बाबरी मशिदीचं पतन, त्याच्यानंतर झालेल्या दंगली तेव्हापासून आणि त्याच्या आधीपासूनच बाळासाहेबांचं शिवशाहीची घोषणा आणि वगैरे या सगळ्या प्रकरणापासून हा समाज 4 हात दूरच राहत होता शिवसेनेपासून. आणि तो महाराष्ट्रातला हा मुस्लिम समाज हा काही उत्तर भारतासारखा कडवट ऑर्थोडॉक्स पोथीनिष्ठ मुस्लिम समाज नाही. ते सर्व कोकणी मुसलमान म्हणजे शुद्ध मराठीच आहेत. त्यांच्या घरातलं कल्चर मराठी असतं आपल्याला माहिती आहे. तरीही तो शिवसेनेपासून 4 हात दूर राहत होता आणि तो बहुतांशी हा काँग्रेस बरोबर असायचा. मग आता तुम्ही म्हणाल की मग तो या निवडणुकीत अचानक कसा आला, असा प्रश्न तुम्ही पुढचा विचाराल. त्याचं उत्तर मी तुम्हाला आधीच देतो की त्याचं कारण या निवडणुकीमध्ये मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधातला महाविकास आघाडीचा चेहराच उद्धव ठाकरे होता. शरद पवार जरूर या महाविकास आघाडीचे शिल्पकार होते. त्यांनी प्रकृती, अस्वास्थ्य आणि हे वय हे सगळे जोखीम पत्करून त्यांनी राज्यभर संचार करण्याचा प्रयत्न केला. पण ते काही या महाविकास आघाडीचा चेहरा नव्हते आणि काँग्रेसकडे तर चेहराच नव्हता. काँग्रेसकडे चेहरा नव्हता याला प्रदीर्घ काळ लोटलाय. आता विलासराव देशमुखांचं जवळपास 12 वर्षांपूर्वी निधन झालं. तेव्हापासून महाराष्ट्र काँग्रेसला पॅन महाराष्ट्र प्रभाव टाकू शकेल, संपूर्ण महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जी म्हणण्याची पद्धत आहे तिथे तो काही राजकीय कर्तृत्व दाखवू शकेल असा चेहराच नाहीये. त्यामुळे जे जे कोणी महाराष्ट्रातले ज्या ज्या कोणाला भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांची धोरणं, त्यांचं द्वेषावर आधारलेलं राजकारण हे पसंत नव्हतं. ते मग दलित असोत की मुस्लिम असोत की मराठी समाजातला काही घटक असो की गुजराती समाजातला काही घटक असो, त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे हा एकमेव पर्याय शिल्लक होता आणि त्यामुळे ते गेलेले आहे. म्हणजे तुम्ही एका धर्माचं राजकारण करायचं नाही पण दुसऱ्या धर्माला सोबत घ्यायचं असं जे म्हणताय ते मला लॉजिकली बरोबर वाटत नाही. कारण तो दुसरा धर्म काही, ज्यांनी तो धर्म सोडला मग चला आम्ही तुमच्या बरोबर असतो अशा भावनेने गेलेला नाही. तो निवडणुका होईपर्यंत कुठे होता त्यांच्या बरोबर? मोदी विरोधातला चेहरा, मोदी विरोधात मोदी आणि अमित शहा यांची जी काय राजकीय खेळ आहेत त्यांना अंगावर घेणारा आणि त्याला जशाच तसं उत्तर देणारा नेता म्हणून ते त्यांच्याकडे गेले असं मला वाटतं. सर पण महाराष्ट्रातला मोदी विरोधाचा चेहरा हे उद्धव ठाकरे झाले ते तर अगदी स्पष्ट आहे.
याचा दुसरा अर्थ असा होतो का की उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या शिवसेना पक्षाने एनडीए कडे जायची आपली दारं कायमस्वरूपी बंद केलीत का? त्याचा कॉन्टेक्स्ट इतकाच की मध्यंतरी नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत असा उल्लेख केला की गरज पडली तर आम्ही उद्धव ठाकरेंशी बोलू, त्यांच्या वडिलांशी आमचे संबंध होते. आणि आता ज्यावेळी एनडीएचं सरकार येऊ घालतंय, आता ज्या बातम्या येतात, पण भाजपचं एक हाती येत नाहीये, त्यावेळेला मग उद्धव ठाकरे आता एनडीए बरोबर जाऊ शकले असते, त्यांना फायदा झाला असता. पण ते आता थांबलंय का? या कॉन्टेक्स्ट मध्ये मी हे विचार. नाही नाही, म्हणजे तुम्हाला असं विचारायचं आहे का की म्हणजे आता या स्टेजला सुद्धा शरद पवार आणि काँग्रेस यांची साथ सोडून उद्धव ठाकरे एनडीएत जातील का, असा नाही विचारायचा आहे का नाही असा रोख आहे का नरेंद्र तुमच्या प्रश्नात? नाही नरेंद्र मोदींनी अशी ऑफर दिली असती नाही तर. नाही, नरेंद्र मोदींनी, मला स्वतःला असं वाटतंय की आपण कितीही वल्गना करत असलो, आपण किती स्वतःच्या बढाया मारत असलो, तरी आपण किती खोल पाण्यात उभं आहे हे त्याच्या माणसाला माहिती असतं. त्यामुळे निवडणुकीचे निकाल हे कदाचित मोदी यांच्या लक्षात आले होते की काय, आणि आपल्याला असंख्य मित्र पक्षांची नंतर गरज लागू शकते या भावनेतून त्यांनी ते बोलले असणार. आणि मग तसं जर म्हणायचं तर त्यांनी सांगितलं की मी राहुल गांधींची पण चौकशी केली होती, त्यांची सोनिया गांधींच्या हेलिकॉप्टरला काय अमुक झालं तेव्हा पण मी फोन केला होता. मग त्यांना काय राहुल गांधी यांना सोबत थोडंच घ्यायचं होतं. ते मी किती चांगला माणूस आहे, आणि मी कसा सर्वसमावेशक आहे, आणि मी कसा प्रतिस्पर्ध्याला शत्रू मानत नाही, हे दाखवून देण्याचा त्यांचा तो एक प्रयत्न होता असं मला वाटतं. तर अजून एक प्रश्न, आपण शिवसेनेबद्दल बोलतोय म्हणून. एकत्रित शिवसेनेला 2019 मध्ये 18 जागा होत्या. आज आपण शिवसेनेचे दोन्ही गट, एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एक एकनाथ शिंदेची शिवसेना, यांची बेरीज केली तर ती 16 जागांची येते. तर मग एकूण बेस निम्मा निम्मा डिवाइड झाला का? एकत 1 to 1 लढतीत, म्हणजे शिंदे विरुद्ध ठाकरे अशा लढतीत तर शिंदेंनी अधिक जागा जिंकल्या. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता, एकत्रित शिवसेना आणि आज दोघांना मिळालेली मतं आणि मला जागा? तो तो डिवाइड झालाय असं हे तुमचं जे म्हणणं आहे ना ते थोडं पटतंय. कारण बघा तुम्ही, 2019 मध्ये एकत्रित शिवसेनेला 23% मतं मिळाली होती. तेव्हा भारतीय जनता पक्षाला 27% मतं होती, 27-28%. आणि एकत्रित शिवसेनेला 23.5 23.50 अशी मतं होती. आता त्या दोघांचा मिळून मतांची टक्केवारी या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना 16% थोडे जास्त, आणि शिंदे यांना 12%. म्हणजे ते 28%च्या पुढे गेले आहेत, म्हणजे जवळपास 5% मतं त्यांनी जास्त घेतली आहेत. त्यामुळे तो डिव्हाइड झाला असं आपण सहजच म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळे ते जर एकत्र राहिले असते तर त्यांना एवढी मतं मिळाली असती का, ते मला माहित नाही. कारण काँग्रेसचेच नेते आम्हाला पूर्वापार असं सांगायचे की आम्हाला 2 काँग्रेस झालेल्या परवडतात. आम्ही हसायचो पत्रकार लोक. खूप सिनियर लीडर होते ते, आणि चाणाक्ष आणि चतुर नेते होते. यावरून असं कोणाला वाटेल की ते शरद पवार आहेत, पण ते शरद पवार नव्हते. तर ते नेते आम्हाला असं सांगायचं. आम्हाला काही कळायचं नाही की 2 काँग्रेस झालेल्या फायद्याच्या कशा. अरे मत शेवटी काँग्रेसकडेच राहतं ना म्हणाले. अब मी नको असेल तर माझ्या विरुद्ध गटातल्या पण काँग्रेसवाल्यालाच लोक मतं देतात, असं ते म्हणायचे. त्यामुळे ते एकत्रित राहिले असते तर एवढं झालं असतं का, मला माहिती नाही. ते एकत्र राहिले असते आणि शिंदेंनी त्यांचं ऐकलं असतं, उद्धव ठाकरे यांचं, आणि सगळं जर का जसं तसं राहिलं असतं तर लढाई खूपच रंगतदार झाली असती असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे आता ती अत्यंत अनपेक्षित निकालांनी गाजली. तेव्हा फार मोठी फाईट झाली असते, बीजेपी वर्सेस उद्धव ठाकरे वर्सेस अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी. पण ते काही झालं नाही. तीच भीती कदाचित भारतीय जनता पक्षाला होती की काय माहित नाही. त्यातून त्यांनी 2 पक्ष फोडण्याचं काय कटकारस्थान केलं वगैरे. तर या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदेना अंडर एस्टिमेट केलं जातंय का? आज त्यांना 7 जागा मिळाल्या आणि 240 ते 272 ही जी पुढची बेरीज करायची आहे, त्यात त्या 7 जागा आता एकदमच मॅटर करायला लागल्या. महत्वाचं म्हणजे ठाणे, कल्याण, मावळ, खाली हातकणंगले, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अशा जागा ते जिंकू शकले. मुंबईतली एक जागा ठीक आहे, 48 मताच्या फरकानं आली, पण ती जागा आहे. तर मग एकनाथ शिंदेनी फुटीनंतर आपलं राजकारण व्यवस्थित प्लॅन केलं. असं निकाल तरी सांगतायत बुवा. त्यांनी त्यांचे त्यांचे गड जे होते ते राखण्याचा प्रयत्न केला, यात शंकाच नाही. आणि तुम्ही औरंगाबाद बाबत जे बोललात, त्या औरंगाबादच्या जागेचं श्रेय अजिबात त्यांचं नसून ते एमआयएमच्या उमेदवाराचं आहे. तिथली जागा ही केवळ
खैरे तिथून सहज शक्य होतं निवडून, पण त्या तिरंगी लढतीमध्ये ते गेले. पण शिंदे यांनी बऱ्यापैकी आपले गड राखले, ठाणे, कल्याण वगैरे. मी त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. शिंद्यांच्या विजयामध्ये शिंद्यांच्या समर्थकांपेक्षाही भारतीय जनता पक्षाच्या लॉयल मतदारांचा फार मोठा वाटा आहे असं मला वाटतं. कारण शेवटच्या क्षणी जेव्हा उमेदवार ठरत नव्हते, महायुतीतलं जागावाटप होत नव्हतं, शेवटपर्यंत ठाणे या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यावरून किती रस्सीखेच चालू होते आणि भाजपला तो हवा होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यावेळेला असं जाहीर करण्यात आलं आणि ते फडणवीस हेच म्हणाले की उमेदवार कोण आहे हे महत्वाचं नाही, उमेदवार यथावकाश ठरतील, प्रत्येक मतदारसंघात मोदीच उभे आहेत असं समजून आपण मतदान करायचं आहे. त्याचा अर्थ स्पष्ट होता की महायुतीतल्या लोकांना, महायुतीच्या समर्थकांना मोदी हे जर हवे असतील पंतप्रधान म्हणून, तर मग त्याने उमेदवार न बघता तो अजित पवारांचा उमेदवार आहे का तो एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे हे न बघता मतदान केलं. अजित पवारांची कहाणी वेगळी आहे, पण शिंदेना ते आपल्याकडे खेचण्यात यश आलं असं मला वाटतं. सर, या पुढचं उद्धव ठाकरेंचं आणि शिंदेचं राजकारण कसं असेल? विधानसभा आहेत, मुंबई महानगरपालिका आहे, सर्वच महापालिका आहे, दोघांबद्दलही वेगळं सविस्तर ऐकायला आवडेल. नाही, आता मला एक स्पष्ट दिसतंय की मी आता या महायुतीतनं अजित पवार यांना जवळपास वजा करून टाकू इच्छितो. मुळातच अजित पवारांना त्यांनी 4च जागा दिल्या होत्या. त्यांचे आधी राष्ट्रवादीचे किती खासदार होते आणि काय वगैरे हिशोब सोडून द्या. ते 40 आमदार घेऊन आले होते, 40-42. 6 आमदारांचा एक खासदार होतो, म्हणजे साईंसाठी 42, किमान 7 जागा त्यांना द्यायला पाहिजे होत्या. त्यांनी 7 जागा काही दिल्या नाही. तो असा गणिती हिशोब मांडला होता. आणि आता त्यातली एकच जागा त्यांनी जिंकली. त्यामुळे पुढची खरी लढाई जी आहे तुम्ही म्हणता ती अगदी बरोबर आहे. त्यावेळेला जागा वाटपासाठी खूपच कसोशीने अटीतटीची खलबते होतील आणि त्याच्यात शिंदे आणि अजित पवार यांना भाजप किती वाटा देईल सत्तेतला, म्हणजे प्रत्यक्ष सत्तेतला नव्हे, निवडणुकीच्या रिंगणातला किती वाटा देईल हे पाहणं फार मनोरंजक ठरेल. आणि मुंबईमध्ये त्यांची खूप इच्छा असेल भाजपची की एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढाई मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला करावी. पण ते आता ते करायला जातील असं मला वाटत नाही. आता ते स्वतःच्या अंगावर घेतील, कारण गेल्या महापालिका निवडणुकीत म्हणजे जिची मुदत संपून आता 2 वर्ष होतील या जूनमध्ये, तर त्याच निवडणुकीत म्हणजे 17 साली झालेल्या त्या निवडणुकीत जवळपास बरोबरीने टक्कर भाजपने अविभाजित शिवसेनेला दिली होती. त्यामुळे ती पण निवडणूक फार इंटरेस्टिंग असेल. आणि एकूणच ही आघाडी जर कायम राहिली, महाविकास आघाडी, आणि ती राहील असं दिसतंय, कारण काँग्रेसचा तर पुनर्जन्मच झालेला आहे. शरद पवारांनी 10 पैकी 8 गुण मिळवलेले आहेत, 10 लढवून 8 जागा जिंकलेल्या आहेत त्यांनी. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलेलंच आहे या तिघांच्या की आपल्याला एकत्र राहिलो तर आपण काय चमत्कार करून दाखवू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की पुढची सगळी गणितं ही जागा वाटपाची असतील आणि त्यात शिंदे किती यश मिळवतात आणि उद्धव ठाकरे जागा वाटपात किती यश मिळवतात. कारण या लोकसभा निवडणुकीला उद्धव यांचं जागा वाटपावर वर्चस्व होतं आणि त्यांनी सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. तर काँग्रेसने 13 जागा जिंकलेल्या असल्यामुळे आता काँग्रेस या 288 विधानसभा जागांपैकी सिंहाचा वाटा मागणार हे अगदी ऑब्व्हियस आहे. कारण काँग्रेसचा पुनर्जन्म झालाय आणि विदर्भात जो एकेकाळी काँग्रेसचा गड होता, तो गडात त्यांनी प्रचंड मोठी बाजी मारलेली असल्यामुळे त्यांना तिथे पुन्हा आपलं बस्तान बसवायचं असेल तर त्यांना विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पुढच्या महाराष्ट्राच्या 2 लढाया, म्हणजे एक विधानसभेची आणि पुढच्या महापालिकांच्या, त्या फार रंगतदार होतील असं मला वाटतं. आणि त्याच्यातही पुन्हा हीच परीक्षा होईल आणि तेव्हाही हाच मुद्दा चर्चेला येईल की खरी शिवसेना कोणती, असली की नकली, हे परत परत उगाळलं जाईल असं मला वाटतं. सर, पण हाच मुद्दा आहे की उद्धव ठाकरेंचा चेहरा, उद्धव ठाकरेंबद्दल असणारी सहानुभूती, पण ह्या सहानुभूतीचा आणि या चेहऱ्याचा एक प्रकारे वापर होऊन काँग्रेस 1 वरून 13 वर जाते. शरद पवारांचा पक्ष त्यावेळेचे 2 वरून 8 वर जातो उरलेल्या. मात्र तितकं स्वतः शिवसेनेला फायदा होत नाही. शिवसेना कोकणात दिसत नाही,
मुंबईमध्ये निवडून येते, 21 पैकी 9 असा त्यांचा स्ट्राईक रेट सर्वात कमी होतो. मग महाविकास आघाडीत राहून उद्धव ठाकरेंना फायदा आहे का नाही, का त्यांच्यामुळे इतरांनाच फायदा होतो? नाही, एकंदरीत चित्र असं दिसतंय बरं का, की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांना शिवसैनिकांनी भरभरून मतदान केलं. ज्या पद्धतीने मुंबईमध्ये 50,000 मागे असलेल्या वर्षा गायकवाड या उज्ज्वल निकम यांच्या पुढे जाऊ शकल्या आणि दणदणीत आघाडी घेतली, ते चित्रच स्पष्ट करणारं होतं की तिथल्या शिवसैनिकांनी पारल्यासारखा पूर्णपणे हिंदुत्वाचा प्रभाव असलेला, भाजपचा प्रभाव असलेला, संघ परिवाराचा गड मानला जाणारा मतदारसंघ पार्ले पूर्व हा तिथे होता. तरी सुद्धा तिथून उज्ज्वल निकम यांना वर्षा गायकवाड पराभूत करू शकल्या. याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवसैनिकांनी काम केलंय. आणि तुमच्या म्हणण्यात तथ्य अगदी बरोबर आहे की मग दुसरा निष्कर्ष याच्या उलट असा निघतो की मग उर्वरित महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या उमेदवारांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या समर्थकांनी, मतदारांनी मते दिली नाहीत काय? हा प्रश्न अगदी रास्त आहे. पण याचं उत्तर आता या क्षणाला देता येणं फारच अवघड आहे. प्रथमदर्शनी आपण जर बघितलं तर तसा निष्कर्ष निघू शकतो. पण त्याचा खोलात जाऊन विचार करावा लागेल. त्या मतदारसंघ वाईज फॅक्टरचा विचार करावा लागेल. तिथली निवडणुकीची प्रत्येक मतदारसंघ प्रमाणे वेगवेगळे असतात. त्याचा विचार करावा लागेल. त्याच्याशिवाय ठाम पण चित्र असं मात्र कोणी सहज म्हणू शकतं की बाबा रे, मुंबईमधल्या सगळ्या काँग्रेसनी भरभरून मदत केली आणि तुमचे 3 निवडून दिले. चौथाही माझ्या दृष्टीने निवडूनच आलेला आहे. तो 3 वेळेला निवडून आल्याचं जाहीर झालं होतं. अमोल कीर्तीकर हा. त्याच्यानंतर कहाण्या खूप आहेत आणि त्या काही प्रमाणात खऱ्या पण आहेत की आशिष शेलार तिथे पोहोचले. त्यांनी चौथ्यांदा फेरमोजणी करण्याचे आदेश, म्हणजे त्यांना विनंती केली. ते काय, तो विनंती कसा तो आदेशच होता वगैरे. त्यामुळे माझ्या दृष्टीने 4ही जागा जिंकलेल्या आहेत त्यांनी. त्यामुळे असं चित्र उभं राहू शकतं की राज्यात मात्र व्होट्स ट्रान्सफर ज्याला म्हणतो आपण, आपली हक्काची मतपेढी काँग्रेसने शिवसेनेच्या पदरात घातली का, राष्ट्रवादीने घातली का, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण त्याचा आता इथे या क्षणाला आणि त्या त्या मतदारसंघांचं प्रत्येक मतदारसंघ निहाय वस्तुनिष्ठ विश्लेषण केल्याशिवाय अवघड आहे बोलताय. उद्धव ठाकरे त्यांच्या पुढच्या राजकारणाचा विचार करताना या फॅक्टरचा, व्होट ट्रान्सफरचा विचार करून मग पुढची दिशा ठरवतील का? हो, नाही, त्यांना ठरवावंच लागेल. पण मला असं चित्र असं दिसतंय की याच्याबाबत ते अंतर्गत पातळीवरती बोलणे होस्ट करतील. ते जाहीरपणे काही बोलणार नाहीत. कारण ते मुख्यमंत्री झालेल्या दिवसापासून त्यांची मॅच्युरिटी बऱ्यापैकी वाढलेली आहे, चांगलीच वाढलेली आहे. आणि या पार्श्वभूमीवर त्यांच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आलेली आहे की किमान पक्ष मुंबई महापालिका हा म्हणजे बादशहाचा प्राण जसा पिंजऱ्यातल्या पोपटात होता, तसा शिवसेनेचा प्राण, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्राण हा मुंबई महापालिकेत आहे. आणि ती जिंकायची असेल तर आपल्याला मुंबई काँग्रेस सोबत लागेल. जे काय राष्ट्रवादीचे 2-4 पॉकेट्स आहेत ते सगळे कमी झाले ते आपल्याला माहीतच आहे. सचिन अहिर कुठे गेले, हे संजय दिना पाटील कुठे गेले, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यातले संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरे यांच्याच बरोबर गेले. पण काँग्रेसची मदत आपल्याला लागेल आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा मुंबईतनं जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी लागेल. त्यामुळे या व्होट्स महाराष्ट्रात ट्रान्सफर झाली का नाही याच्या फार फल घातला जाईल आणि त्याच्यावरनं टोकाची भूमिका कुठला पक्ष घेईल असं मला वाटत नाही. कारण आता तुम्ही दिवस किती राहिलेत बघा ना. ऑक्टोबरमध्ये निवडणुका आहेत. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये याची नोटिफिकेशन निघणार आहे निवडणुकीचं. त्यामुळे या 2 महिन्यात त्यातले 15 दिवस, पुढचे 10 दिवस केंद्रीय मंत्रिमंडळाची स्थापना आणि त्याच्यानंतर ते चढ उतार आणि पहिलं अधिवेशन संसदेचं याच्यातच जातील. त्यामुळे मला वाटत नाही की जरी आपण हा निष्कर्ष काढला की महाराष्ट्रातली मतं ट्रान्सफर झाली नाहीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची, तरी सुद्धा त्यावरनं कोणी थेट टोकाची भूमिका घेईल असं मला वाटत नाही. ही आघाडी विधानसभा निवडणुका आणि मुंबई महापालिकेची निवडणूक 100% सोबत लढवाईल असं मला वाटतं. तर आपण आता राष्ट्रवादीकडे येऊ. शरद पवारांच्या पक्षाने 10 पैकी 8 जागा मिळवल्या. विशेष म्हणजे भिवंडी, दिंडोरी अशा जायंट किलर जागा, बीड अशी जायंट किलर जागा विदर्भात जाऊन उमेदवार मिळवतात. अमर काळेंसारखं आणि वर्ध्यातल्या सिटिंग 2 टाइम एमपीला तिथं पराभूत केलं जातं. तर राष्ट्रवादी काँग्रेस, विशेषतः शरद पवारांची राष्ट्रवादी, यांचा परफॉर्मन्स कसा अनालिसिस करतो? या निवडणुकीमध्ये पवारांनी जेव्हा लोकसभेच्या 10 जागा लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा मूळ प्रश्न असा होता
की या 10 उमेदवारांचा प्रचार करणार कोण. कारण पवारांना स्वतःचं प्रकृती अस्वास्थ्य काय माहित नव्हतं. ते पूर्वीसारख्या दिवसाला 12-12 सभा घेऊ शकत नाहीत, हे काय त्यांना माहित नव्हतं. पण त्यांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीने ते राजकीय फेरमांडणी केली. त्यांनी एकच उदाहरण सांगतो मी. त्यांनी विजयसिंह मोहिते आणि सुशीलकुमार शिंदे या सोलापूर परिसरातले कट्टर शत्रू असलेल्या 2 नेत्यांना आपल्या शेजारी जेवायला बसवलं. माढ्यात जाऊन त्यांनी काय केलं आपल्याला सगळं माहितीये. विदर्भात गेले ते. ते बच्चू कडूंशी बोलले. त्यांनी ही मांडणी चोख केली. त्याचं कारण म्हणजे त्यांना माहिती होतं, की आपल्याला ही सभा आणि सभांमधली भाषणं याच्या जोरावर ही निवडणूक जिंकता येणार नाहीये. कारण त्यांच्या ज्या मुलूक मैदान तोफा होत्या, स्वतः अजित पवार असतील, छगन भुजबळ असतील, आणखी कोणी असतील त्यांचे नेते, ते सगळे आता आपल्या बरोबर नाहीयेत आणि ही लढाई आपल्याला एकट्याची लढायची आहे. आणि त्यातही भारतीय जनता पक्षाने अत्यंत कूटनीती करून आपल्याला बारामतीत थांबवण्याचा डाव टाकलेला आहे, खेळी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचं यश हे फारच मोठं यश म्हणावं लागेल. आणि ती त्यांनी जातीय समीकरणं सगळी जुळवली. मराठा आंदोलनाला जे काही यश, प्रतिसाद जो मिळाला, तो जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाला, ते बघून त्यांनी पंकजा मुंडे यांच्या समोर मराठा उमेदवार उभा केला. आणि गेल्या वेळेला त्यांना पराभूत करणारे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्या सोबत जाऊन सुद्धा काही फरक पडू शकला नाही आणि सोनवण्यात विजयी झाले. अशी सगळी म्हणजे काय म्हणू त्याला, मैदानी खेळी करण्याच्या ऐवजी दिवाणखान्यातल्या खेळी करून पवार साहेबांनी या निवडणुका जिंकल्या असं मला वाटतं. आणि हे त्यांचं यश फार मोठं आहे. कारण या 8 जागांमुळे त्यांचे 8 खासदार संसदेत गेल्यामुळे त्यांचं राष्ट्रीय पातळीवरील सुद्धा वजन आता वाढलेलं असेल. कारण फुटीनंतर ते फारच कमी झालं होतं आणि त्यांची अतिशय मोठ्या प्रमाणावर टिंगल झाली होती, की 2 खासदारांचा माणूस पंतप्रधान व्हायची स्वप्न बघतो वगैरे वगैरे. आणि भारतीय जनता पक्षाचे अतिशय चिल्लर नेते हे त्यांची टर उडवत होते. म्हणजे सिनियरिटीचा विचार न करता, त्यांच्या एक्सपिरियन्सचा विचार न करता त्यांची टर उडवत होते. पवारांना आणखी एखादी जागा जास्त मिळायला पाहिजे होती, केवळ भाजपच्या 9 जागांची बरोबरी करण्यासाठी, असं मला वाटतं. मुत्सद्दी म्हणून ते कशा खेळी करू शकतात, हे त्यांनी 19 पासूनच दाखवून दिलं होतं. कारण त्यांना माहिती होतं, की उद्धव ठाकरे अखंड शिवसेना घेऊन भारतीय जनता पक्षाबरोबर गेले, तर पुन्हा 5 वर्ष आपल्याला विरोधी बाकांवर बसावं लागेल. त्यामुळे तो काय सत्तेचा चतकोर नितकोर 1/3 वाटा मिळेल, तो घेण्यासाठी त्यांनी तेव्हा कशी राजकीय खेळी केली ते आपल्याला माहितच आहे. तशाच प्रकारची खेळी त्यांनी दिवाणखान्यात बसून केली. आणि त्या दिवाणखानी राजकारणात खलबतखान्यांमधील शहाच्या चर्चांमधून ते त्यांचं राजकारण यशस्वी झालं. अमोल कोल्हे हा एकमेव वक्ता होता त्यांच्याकडे. तुमच्या लक्षात आलं असेल, की अमोल कोल्हेंची भाषणं खूप गाजली या निवडणुकीमध्ये. आणि आता डिजिटल क्रांतीमुळे असं झालेलं आहे, की अमोल कोल्हेंनी जाण्याची गरज नव्हती. मी 4 वेळेला या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात इकडे-तिकडे गेलो, तेव्हा जेव्हा जेव्हा कुठे मला मराठी ड्रायव्हर मिळाला, तो अमोल कोल्हेचीच भाषणं ऐकत असे. असं 2-3 वेळा घडलं. त्यामुळे अमोल कोल्हेच्या भाषणांचा पण खूप प्रभाव पडला असं मला वाटतं. पवारांची राजकीय खलबतखान्यातल्या म्हणजे कूटनीती म्हणता येणार नाही त्याला, पण यशस्वी खेळी, यशस्वी वाटाघाटी, चतुर डावपेच आणि काही प्रमाणात अमोल कोल्हे यांची भाषणं, असं मला वाटतं. सर, यानंतर अजित पवारांच्या राजकारणाची दिशा काय असेल? कारण भाजप कदाचित त्यांच्याकडे अधिक संशयाच्या नजरेने बघेल. बारामतीत जेवढी 2019ला मतं होती तेवढीच पडली, 30-40 हजार फक्त वाढलीत. मग नक्की वोट ट्रान्सफर झालं का नाही? नसेल तर का झालं? आणि मग याच्यानंतर अजित पवार महायुतीत असतील का, परत जातील का, आमदार परत जातील, काय घडेल? नाही, काही सांगता येत नाही. इतकं वळवावरच्या पाण्यासारखं राजकारण आहे, की आपल्याला म्हणजे भल्या भल्या लोकांना कळलं नव्हतं, की ही अशी शिवसेनेत फूट पडणार आहे म्हणून. छगन भुजबळांची फूट 91 साली पडली, छगन भुजबळ बाहेर पडले, तेव्हा काही विशिष्ट 4 लोकांना कल्पना होती. ती बातमी छापून आली नव्हती हे खरं आहे. शरद पवार जेव्हा 1978 साली वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून त्यांनी जनता पक्षाबरोबर सरकार केलं, त्याची ही 3 सिनियर पत्रकारांना कल्पना होती. पण ह्या इतक्या गुप्तपणे सगळं घडवून आणलंय, त्यामुळे उद्या काय घडेल काहीच सांगता येत नाही. म्हणजे बातम्या तर म्हणजे तर्कवितर्कांना आणि सोशल मीडियावरती इतक्या आहेत, की
छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाऊ इच्छित आहेत. रोहित पवार यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की 18 ते 19 आमदार आमच्याशी संपर्क साधून आहेत. त्यामुळे काही सांगता येत नाही. ही हुल पण असू शकते. म्हणजे ही हुल देण्याची राजकारणातली जुनी पद्धत आहे की 18-19 आमदार आमच्याकडे येणार, तर ते कोण एकही येणार नसेल. त्या 18 ते 19 येणार आहे हे जाणार आहे ते कळल्यामुळे अन्य भलतेच 4 जण जाऊन पोहोचतील. असं काही होऊ शकेल. आणि आता पक्षांतर कायदा वगैरे याला काही अर्थ उरलेला नाही, कारण आता 6 महिने उरलेले आहेत. 6 महिने पण नाहीयेत. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर एवढे 4च महिने उरलेले आहेत विधानसभा निवडणुकीला. त्यामुळे सहजगत्या ते बिल पुन्हा त्याच्यावर पक्षांतर बंदी कायदा आणि आमदारकी रद्द होण्याची कोणी आता आता फिकीर करणार नाही 4 महिन्यांची. त्यामुळे खरं होऊ शकतं म्हणजे. कारण बारामतीतला पराभव हा फार मोठा पराभव आहे अजित पवार यांच्या दृष्टीने. आणि मला स्वतःला असं वाटतं की तो स्वतःही अजित पवार यांच्या तर फारच जिव्हारी लागला असणार. कारण गेल्या निवडणुकीत ते मुलाला निवडून आणू शकले नव्हते आणि आता ते पत्नीला निवडून आणू शकले नाहीत. असा शिक्का त्यांच्यावर बसला. म्हणजे त्यांचं कर्तृत्व, त्यांचं मोठेपण, त्यांचा वर्चस्व, त्यांचा दबदबा हा जेव्हा शरद पवार पाठीशी असतात तेव्हाच असतो, असं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे त्यांना खूपच वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे. कारण तुमच्या लक्षात आलं असेल की मुळात ते या महायुतीमध्ये गेल्यानंतर ते अजिबातच समाधानी आहेत असं तुम्हाला एकदा तरी त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं वाटलं का? मला तर बिलकुलच वाटलं नाही. मोदींचे इतके दौरे झाले, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यानंतरच्या मोदींच्या सभांना ते उपस्थित राहिले का? म्हणजे उपमुख्यमंत्री या नात्याने सुद्धा ते स्वागताला उपस्थित राहिलेत. व्हेअरएज शिंदे आणि फडणवीस या दोघांनी त्यांच्या पंतप्रधानांच्या, अमित शहांच्या सभांचं, दौऱ्यांचं यजमानपद स्वीकारलेलं होतं. पण तुम्ही लक्षात घ्या की अजित पवार या महायुतीमध्ये दिलखुलास पद्धतीने सहभागी झाले, असं पहिल्या दिवशी सुद्धा चित्र उभं राहिलं नव्हतं. त्यामुळे आताच्या या सगळ्या घडामोडीनंतर काय करतील ते, हे सांगता येणं फार कठीण आहे. म्हणजे त्यांनी आणि त्यातली सर्वात पुन्हा महत्वाची गोष्ट अशी आहे, की ते परत जायला त्यांना कोणतं तोंड द्यायचं? शरद पवारांसमोर जाऊन. कारण त्यांनी स्वतः इतकी यथेच्छ शरद पवारांची बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकं इतकं त्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला शिंतोडे त्यांनी पवारांवर उडवलेले आहेत. आणि ज्या दिवशी त्यांनी पक्ष सोडला, त्या दिवसापासून ते फक्त एकच रेकॉर्ड वाजवत आहेत, की 2004 साली मुख्यमंत्रीपद का स्वीकारलं नाही. तेवढी त्यांची मनीषा काही पूर्ण झाली नाही. आणि त्यांना आता पवारांसमोर जाऊन उभं राहायला, म्हणजे शरद पवारांसमोर जाऊन उभं राहायला काही चेहरा आहे की नाही आणि पुन्हा पवार त्यांना स्वीकारतील की नाही, हाही एक वेगळा मुद्दा आहे. काय माहित नाही त्यामुळे ते काय करतील. परत शेवट काँग्रेस पण त्यांना घेणार नाही. जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार आहेत, अशा वावड्या उठवल्या जात असतात. आणि त्याच्यात कदाचित तथ्य असू शकतं, पण गेले नाहीत जयंत पाटील. आणि आता जयंत पाटील तर जाण्याचा प्रश्नच नाही. निशाणी नसताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार लढले. शिवसेनेसाठी तर धनुष्यबाण हे ब्रह्मास्त्र होतं. निवडणूक आयोगाने ते त्यांच्या खांद्यावरून काढून ते धनुष्यबाण एकनाथ शिंदेच्या खांद्यावर दिला. आणि तो निवडणूक आयोगाने दिला का कोणी दिला, हे एका अवचित क्षणी खुद्द एकनाथ शिंदे खरं बोलून गेले, की आम्हाला धनुष्यबाण ही निशाणी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो. अरे बाबा, सांगायला पाहिजे का की निवडणूक आयोग देतं, सरकार नाही देत निशाणी. पण ते खरं बोलून गेले. आता त्याला काही इलाज नव्हता. आणि त्यांना जे काही यश मिळालं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, त्याच्यात धनुष्यबाण या निशाणीचा फार मोठा वाटा आहे. कारण धनुष्यबाण, शिवसेना म्हणजे धनुष्यबाण असं इतकं लोकांच्या मनात घट्ट बसलेलं होतं. म्हणजे मुंबईतले सुशिक्षित मतदार सुद्धा जे उद्धव ठाकरे यांचे समर्थक होते, ते सुद्धा धनुष्यबाण हाच त्यांच्या डोक्यात 30 वर्षाची निशाणी आहे ना ती, 89 पासूनची, 30-35 वर्षांची. त्यामुळे त्या निशाणीने त्यांना बहुमोल सहकार्य केलं असणार असं मला वाटतं. त्यामुळे शिंदे हे फडणवीसांबरोबर राहतील. फडणवीसांनाही शिंदे लागतील उद्धव ठाकरे यांच्याशी झुंज लावण्यासाठी. पण अजित पवार यांचं मात्र राजकीय भवितव्य किंवा त्यांच्या राजकीय प्रवासाची पुढची दिशा आता या क्षणाला सांगता येणं फारच कठीण आहे. कारण अशा इतक्या अवघड परिस्थितीत ते जाऊन पोहोचले आहेत, की आता मागे वळूनही पाहता येत नाही
आणि पुढे जायला रस्ता सापडत नाही, अशी त्यांची अवस्था झाली. सर, मला शेवटच्या प्रश्नात फडणवीसांवरती यायचं, पण त्याच्या आधीचा पेनल्टिमेट प्रश्न. काँग्रेस 1 वरनं 13 वर गेलीये. सर्व नेत्यांनी एकेका मतदारसंघाची जबाबदारी घेऊन काही ठिकाणी जिंकलं असं म्हणतात. विशेषतः विदर्भात काँग्रेसचं पुनरुज्जीवन झालंय. काय होईल काँग्रेसचं? सत्ता मिळाल्यानंतर होतात तशा पुन्हा एकदा कुरघोड्यांचं राजकारण चालू होईल, तर ह्याच ताकदीनं विधानसभेला लढतील? काय होईल? याच ताकदीने विधानसभेला लढतील असं मला आता या क्षणाला तरी वाटतंय. कारण कुरघोड्यांचं राजकारण करायला नेते कुठे आहेत त्यांच्याकडे? बिन नेत्यांनी काँग्रेस लढली ना. शरद पवार आणि अंतुले, वसंतदादा पाटील आणि राजाराम बापू पाटील अशी असंख्य मोठी यादी सांगता येईल की जे एकमेकांच्या विरोधात काँग्रेसमध्ये राहून कुरघोड्यांचं शहाचं राजकारण करायचे. आता नेते कुठे आहेत? पण एक मात्र खरं की अनपेक्षितपणे जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि आताचे विद्यमान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सगळा भाव खाऊन गेले. म्हणजे पटोले यांच्या गळ्यात जनतेने 13 खासदारांची माळ घातली. म्हणजे पटोले हे बिलकुल काँग्रेसचा चेहरा नाही, महाराष्ट्राचा चेहरा नाही, पण त्यांना 13 खासदार जनतेने त्यांच्या पदरात घातले. त्याच्यात अर्थातच त्या महाविकास आघाडीचा मोठा हे होता, वाटा होता आघाडीच्या राजकारणाचा. पण मला वाटत नाही की आता काही फार मोठ्या प्रमाणावर तिकीट वाटपावरनं भांडणं होतील वगैरे सगळं ते आपल्याला माहित आहे. ते सगळीकडे होतं. ते या खुद्द महाशक्ती पाठीशी उभे असताना शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात किती वाद सुरू होते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तसं झालं तरी विधानसभा निवडणुकीपर्यंत या 3 पक्षांना आणि त्याही 3 पक्षांना एकत्र राहण्यापेक्षा पर्याय मला दिसत नाही. त्यामुळे या दोन्ही आघाड्या कायम राहतील. दिलासादायक वातावरणात त्यांची बोलणी होतील. कारण त्यांना आता फडणवीसांच्याही लक्षात आलं असेल की आपल्याला आता फार म्हणजे फारच जुळवून घ्यावं लागेल. बघा ना तुम्ही फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या जागांमध्ये अंतर किती आहे बघा ना तुम्ही. शेवटचा प्रश्न याला धरूनच आहे म्हणून प्रश्न विचारून घेतो. आपण हे इंटरव्ह्यू शूट करत असताना देवेंद्र फडणवीसांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यांनी असं जाहीर केलंय की मला सर्व मंत्रिपदाच्या जबाबदारीतनं मुक्त करा आणि मला पक्षासाठी काम करायचं. तर फडणवीसांची, जे आता महाराष्ट्र भाजपचे एकमेव नेते आहेत त्या अर्थानं, ज्यांचा राज्यभर प्रभाव आहे, त्यांची पुढची दिशा, भाजपची पुढची दिशा काय असेल? मी तुम्हाला बरोबर शिवसेनेत फूट पडली त्या दिवसाकडे नेतो जेव्हा दिल्लीहून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा झाली. तुम्हा आम्हाला काय, भल्या भल्यांना काय, भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांना काय, खुद्द एकनाथ शिंदेना काय, सगळ्यांना फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं वाटत होतं की नाही. त्या क्षणी जेव्हा दिल्लीहून एकनाथ शिंदे यांचं नाव मुकरर झालं तेव्हा त्या क्षणाला फडणवीसांनी काय इच्छा व्यक्त केली होती की मी सरकारात जात नाही, मी बाहेर राहून पक्ष बांधणीचं काम करतो. आता ही तीच वेळ त्यांच्यावरती जनतेने परत एकदा आणून दिली आहे. असं बोलण्याच्या ऐवजी त्यांना जर खरोखरच पराभवाची जबाबदारी स्वीकारून पुन्हा नव्याने पक्ष बांधणीसाठी वेळ हवा असेल तर त्याने डायरेक्ट राजीनामा द्यायला पाहिजे. भारतीय जनता पक्षात तशी पद्धत आहे का नाही ते सगळं वेगळं गणित आहे. पण त्यांनी राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे की नाही, मी जबाबदारी घेतो. तशी न घेता त्यांनी मी पक्षश्रेष्ठींना विनंती करतो, म्हणजे हे मला वाटतं की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो असं हे आहे. आणि आता त्यांच्या निवेदनानंतर कोणीतरी दिल्लीहून सांगेल की नाही सरकारला, आणि खरंच आहे ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर वचक ठेवायला, यांच्यावर नजर ठेवायला एक माणूस त्यांना नकोय का? दिल्लीकरांना हवाच आहे ना, दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाला म्हणजे अर्थातच अमित शहा आणि मोदी यांना. तो मॅन फ्रायडे ज्याला म्हणतात तो फडणवीस आहेत ना. त्यामुळे त्यांना तसं काही केलं जाईल, करू दिलं जाईल असं मला वाटत नाही. सर, तुमचे खूप खूप आभार. आपण शिवसेनेबद्दल बोललो, राष्ट्रवादीबद्दल, चारही पक्षांबद्दल बोललो, महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल. तशा डेव्हलपमेंट होतील तसे परत परत बोलू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.